सिंधू जलवाटप कराराचं काय झालंय बांगलादेश डोळ्याने पाहतोय. म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार थंड्या बस्त्यात टाकून दिला आणि भारताने सांगितलं की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. भारताच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानने जगभरामध्ये भीक मागितली. संयुक्त राष्ट्रांकडे पाकिस्तान गेला, ब्रिटनकडे गेला आणि त्यांना सांगितलं की या प्रश्नामध्ये मध्यस्थी करा, भारताला भाग पडा की सिंधू जलवाटप करार भारताने अंमलात आणावा. परंतु भारत दाद देताना दिसत नाहीये. आता ऑपरेशन सिंधूर राबवून 1 वर्षाचा काळ लोटलेला आहे. या काळामध्ये भारताने सिंधू जलवाटप करार पूर्णपणे थंड्या बस्त्यात टाकलेला आहे. सिंधू जलवाटप कराराच्या अंतर्गत भारतातील नद्यांचं पाणी पाकिस्तानमध्ये जायचं, पाकिस्तानी शेतकरी या पाण्याचा वापर करायचा. परंतु पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हे पाणी रोखलं. या पाण्याचा आता भारतीय शेतकऱ्यांसाठी वापर होतो. थेंबर पाणी सुद्धा पाकिस्तानकडे जात नाही आणि त्याच्यामुळे पाकिस्तान प्रचंड अस्वस्थ आहे. पाकिस्तानची शेती सुकलेली आहे, चिनाब नदी सुकलेली आहे. पाकिस्तानच्या एकूणच अर्थव्यवस्थेवर याचा अत्यंत गंभीर परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचे नेते, पाकिस्तानचे लष्करशाह कधी भारताला धमकावतात, कधी भारताच्या समोर गयावया करतात, तर कधी सपशील लोटांगण घालताना दिसतात. बांगलादेश हा सगळा प्रकार पाहतोय आणि बांगलादेशच्या संदर्भात अशाच प्रकारचा विषय येत्या काळामध्ये प्रस्तुत होणार आहे. गंगा आणि तिस्ता या नद्यांच्या पाण्याच्या वाटपासाठी बांगलादेश बरोबर भारताने जो करार केला होता 30 वर्षापूर्वी, त्या कराराची मुदत आता 2026च्या डिसेंबर महिन्यामध्ये संपते आणि त्याच्यानंतर बांगलादेशच्या समोर एक खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण याच्यापूर्वीचा जो करार होता तो सिंधू जलवाटप कराराप्रमाणे पूर्णपणे बांगलादेशच्या पथ्यावर पडणारा होता. म्हणजे सिंधू जलवाटप करार जसा पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारा होता, तसा हा गंगा जलवाटप करार पूर्णपणे बांगलादेशच्या पथ्यावर पडणारा होता. आता जो करार आधी अस्तित्वात आहे तो त्याच प्रकारे भारत स्वीकारेल याची शक्यता खूपच कमी आहे. नवा करार केला जाईल आणि या नव्या कराराच्या अंतर्गत भारत अशा प्रकारची कलमं या करारामध्ये ठेवेल जी भारताच्या पथ्यावर पडतील.